नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मधील सराव संच 1.1 आज आपण पाहणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा। प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा। त्यामधील पहिलं गणित आहे 3/2 5/2 वजा 3/2 या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत। तर पाहता कशा दाखवायच्या। प्रथमतः काय करायचं की एक संख्या रेषा तयार करून घ्यायची आहे। संख्या रेषा तयार करण्यासाठी अशी एक लाईन तयार, त्या लाईनचे 2 समान भाग करा आणि इथे बरोबर मध्ये रेष मारून इथे 0 लिहा। त्यानंतर समान अंतरावर रेषेचे भाग करा, इकडे आणि इकडे समान अंतरावरती भाग करायचे आहेत। समान अंतरावरती भाग केल्यानंतर त्याला अशा खुणा करून घ्यायच्या आहेत। आता शून्याच्या उजवीकडे 1 2 3 असे अंक लिहायचे। त्यानंतर शून्याच्या डावीकडे -1 -2 आणि -3। संख्या रेषा तयार करत असताना नेहमी शून्याच्या उजवीकडे धन संख्या लिहायच्या आणि शून्याच्या डावीकडे ऋण संख्या लिहित जायच्या। आता बघा गणितामध्ये काय सांगितलेलं आहे की 3/2 5/2 म्हणजे छेद किती आहे 2 आहे आणि अंश वेगळे वेगळे आहे। छेद 2 2 2 आहे, तर जेवढा छेद आहे तेवढे समान भाग करायचे या दोन रेषांच्या मध्ये। इथे इथे 2 2 समान भाग करत जायचे आपण। तर 0 पासून 1 पर्यंत या रेषेचे 2 केले, 1 पासून 2 इथं असे समान भाग केलेले आहेत। आता आपल्याला 3/2 ही संख्या रेषेवर दाखवायची आहे। अंश किती आहे 3 आहे, तर काय करायचं पहा, 0 पासून पुढे 1 2 3 या ठिकाणी 3/2 दाखवलेला आहे। आता पुढची संख्या 5/2 ही संख्या धन आहे म्हणून इकडं धन संख्या रेषेवर दाखवायची, धन बाजूला दाखवायची आहे। आता 0 पासून पुढे मोजत जायचं 5 1 2 3 4 5 5/2। आता पुढची संख्या काय की ऋण 3/2। आता इथं ऋण आहे म्हणून या ऋण बाजूला दाखवायची आहे। तर 0 पासून इकडे डावीकडे आपण मोजत जायचं 3 1 2 3 किती आलेलं आहे ऋण 3/2। याप्रमाणे संख्या रेषेवर दाखवायचं आहे। 2 नंबरचं गणित पहा, 7/5 वजा 2/5 वजा 4/5। आता ही संख्या रेषे तयार करण्यासाठी लाईन तयार केलेली आहे। या लाईनच्या समान 2 भाग केलेले आहेत इथे। त्यानंतर इथे 0 द्यायचा आणि हे समान अंतरावरती खुणा करून घेतलेले आहेत। आता इथं 1 2 3 ऋण 1 ऋण 2 ऋण 3 संख्या रेषा तयार करून घेतलेली आहे। आता गणितामध्ये काय सांगितले 7/5 वजा 2/5 वजा 4/5। जे छेद 5 आहे, जेवढा छेद आहे, जी संख्या छेदाला दिलेली आहे तेवढे भाग समान भाग इथं संख्या रेषेवरती करायचे आहेत। मग करूया आपण 1 2 3 4 आणि हे 5 झाले। आता इथून पुढे 1 2 3 4 आणि हा 5वा भाग 1 2 3 4 हे 5 झाले। तर इकडे 1 2 3 4 1 2 3
4, 1 2 3 4. आता हे समान भाग झालेले आहेत. आता पहिली संख्या कोणती? 7/5. तर काय करायचं, शून्यापासून पुढे आपण 7 मोजत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. 7/5. आता काय सांगितलंय? वजा 2/5. मग इथं ऋण संख्या आहेत, या बाजूला आपण 2/5 दाखवायचं आहे. शून्यापासून पुढे 1 2. ऋण 2/5. आता काय दाखवायचं आहे? ऋण 4/5. शून्यापासून पुढे मोजत जायचं आहे. 1 2 3 4. ऋण 4/5. तीन नंबरचं गणित पहा. वजा 5/8 11/8. आता आपण संख्या रेषा तयार करण्यासाठी लाईन तयार केलेली आहे. लाईनच्या बरोबर मध्ये ही खूण केलेली आहे आणि इथं 0 लिहिलेलं आहे. आता ह्या लाईनच्या समान अंतरावरती खुणा करून घेतलेल्या आहेत. आता सांगा बरं तुम्ही की समान अंतरावरती भाग केल्यानंतर 5/8 आहे, तर मध्ये किती करायच्या खुणा? समान भाग किती करायचे ह्या लाईनचे? तर 8 करायचे. समान अंतरावरती आपण भाग करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 नंबरची. तर आपण इकडे लिहायचं आहे 1 2 3. इकडे ऋण 1 ऋण 2 आणि ऋण 3. त्या इथून पुढे पहा 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8 नंबरची. 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8. आता शून्याच्या डावीकडे 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. आता आपल्याला कुठली संख्या दाखवायची आहे? ऋण 5/8. तर शून्यापासून इकडे आपण मोजत जाऊया. 1 2 3 4 5. ऋण 5/8. आता पुढची संख्या कोणती आहे? 11/8. तर शून्यापासून उजवीकडे धन संख्या आहे म्हणून धन संख्येकडे आपण दाखवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11/8. 4 नंबरचं गणित पाहूया. 13/10 वजा 17/10. तर आपण संख्या रेषा तयार करण्यासाठी लाईन तयार केलेली आहे. लाईनचे 2 भाग केलेले आहेत.
मध्ये शून्य लिहिलेला आहे. उजवीकडे 1 2 3 समान अंतरावरती या खुणा केलेल्या आहेत आणि डावीकडे -1 -2 -3 अशा समान अंतरावरती खुणा करून संख्या रेषा तयार केलेल्या आहे. आता त्यानंतर पहा 13/10 मग छेद 10 आहे म्हणून या रेषेचे म्हणजे जे काय आपण समान अंतरावरती भाग केलेले आहेत 0 ते 1 यामध्ये 10 भाग करायचे आहेत. नंतर 1 ते 2 इथं 10 भाग करायचे आणि 2 ते 3 या 2 ते 3 मध्ये सुद्धा 10 भाग करून घ्यायचे आहेत आणि या बाजूला सुद्धा 10 भाग करायचे आहेत. तर करूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर शून्याच्या डावीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. आता संख्या कोणती दाखवायची आपल्याला 13/10. ही धन संख्या आहे म्हणून धन बाजूला दाखवायची. शून्यापासून पुढे अंश 13 आहे म्हणून 13 ही अगोदर दाखवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 इथं आलेलं आहे 13. पहा 13/10. त्या पुढची संख्या कोणती आहे ऋण 17/10. तर शून्यापासून डावीकडे दाखवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ऋण 17/10. प्रश्न क्रमांक 2. दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. तर ही संख्या रेषा दिलेली आहे त्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊया. प्रश्न 1. बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवितो. आता इथे आला इथे आला बी बिंदू. आता शून्यापासून आपण इकडे बी बिंदूपर्यंत मोजत जाऊया म्हणजे आपल्याला संख्या कळेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर 10 इथं संख्या येईल. तर आता बघा प्रत्येक समान आता 0 ते 1 मध्ये किती भाग केलेले आहेत हे आपल्याला समजल्यानंतर आपल्याला छेद कळेल. आता अंश किती येणार आहे 10. तर छेद किती येईल पहा 1 2 3 4. जे दोन संख्येच्या मध्ये किती भाग केलेले आहेत यावरून आपल्याला छेद समजेल. 1 2 3 4 म्हणजे छेद किती असणार आहे 4. आणि बी बिंदू जिथे दर्शवलेला आहे ती संख्या आपल्या कोणती आलेली आहे 10. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग काय येईल उत्तर 10/4. बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो तर बी बिंदू हा 10/4 आणि ऋण बाजूला आलेला आहे. ऋण आहे म्हणून इथं ऋण द्यायचं आहे आपण. ऋण 10/4 ही परिमेय संख्या
दर्शवतो. आता 2 नंबरचं गणित पहा. 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? 1 पूर्णांक, इथं हे धन आहे, इथं काही ऋण नाही आहे म्हणून आपण इथं धन बाजूला पाहायचं. 1 पूर्णांक, इथं 1 पूर्णांक होते. 3/4 मग 1च्या पुढे मोजत जायचं. 1 2 3 हे 3 आलं. 3/4 इथं दर्शवलेलं आहे. तर कोणता बिंदू आलेला आहे इथं? सी. तर उत्तर बघा 1.3/4 ही संख्या सी बिंदूने दाखवली आहे. सी बिंदूने दाखवली आहे. आता डी. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. तर बघा डी इथं आलेला आहे बिंदू. तर आपण बघूया की किती संख्येवरती डी बिंदू येतोय. शून्यापासून पुढे मोजत जाऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं 10 संख्या आलेली आहे आणि इथं छेद किती येणार आहे? 4. 10/4. पण ही संख्या काय सांगितलेली आहे? 5/2. तर 10/4 ही संख्या येते. तर 5/2 ही काय आहे की संक्षिप्त रूप दिलेलं आहे. आता डी बिंदूची संख्या कोणती येते? 10/4. बघा ही 10/4 आलेली आहे. तर 10/4ला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतोय. किती? 2 न भाग जातोय. 2 4, 2 पंचे 10. बघा किती आलेलं आहे? 5/2. हे संक्षिप्त रूप देऊन आलेले आहे. म्हणजे जी काही 5/2 ही परिमेय संख्या डी बिंदूनं दाखवलेली आहे, हे काय आहे? विधान सत्य आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं? सत्य. हे विधान सत्य आहे.